1993 सालापासून मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विषयातील प्रपाठक, व्याख्याता आणि प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं. 2014 ते 17 या काळात मुंबई विद्यापीठातील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी या अध्यासनाचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधील व्हिजिटिंग फेलो म्हणून आणि स्मट्स व्हिजिटिंग फेलोशिपचे ते मानकरी आहेत. विद्यापीठातील PhD स्टुडंट्सच्या गायडन्सच्या कामाबरोबर ॲम्स्टरडॅम युनिव्हर्सिटीतील PhD स्टुडंटसाठीही त्यांनी त्यांच्या मुंबईच्या संशोधनात लोकल सुपरवायझर म्हणून त्या संशोधनातही सरांचा सहभाग राहिलेला आहे. सरांच्या हाताखाली 15 प्रबंध आत्तापर्यंत पूर्ण झालेले आहेत. विद्यापीठातील कार्यकाळात त्यांनी व्यवस्थापकीय आणि संस्थात्मक विकासासाठी केलेलं जे योगदान आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सध्या सर बँगलोरमधील अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये अध्यापनाचं काम करत आहेत. आजपर्यंत वेगवेगळ्या मराठी आणि इंग्रजी नियतकालिकातून, पुस्तकातून 100पेक्षा जास्त अभ्यासपूर्ण महत्त्वाच्या विषयांवरील सरांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. यात विशेषतः शेतकरी, आदिवासी, अगदी मुंबईतले पानवाले, त्यांचे प्रॉपर्टी राईट्स, सोशल कॅपिटल आणि असंघटित क्षेत्रातील उदरनिर्वाहाची साधनं अशा आणि आशिया खंडातील आर्थिक विकास अशा एवढ्या मोठ्या स्पॅनमध्ये अनेक विषयांवर अतिशय महत्त्वपूर्ण शोधनिबंध त्यांनी लिहिले आहेत, जे त्यांच्या अभ्यासाचंच वेगळेपण दाखवून देतात. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमेट्रिक्स या पुस्तकाचे लेखन त्यांनी केलं आहे, तर 2 जुने अर्थशास्त्रीय ग्रंथ या खंडाचं संपादनही त्यांनी केलं आहे. याशिवाय अनेक चर्चासत्र, कार्यशाळांमध्ये त्यांचा सहभाग असतोच. आणखीन महत्त्वाचं म्हणजे ग्रासरूट लेवलवर काम करणाऱ्या संस्थांबरोबरही त्या संस्थांचे विश्वस्त सल्लागार म्हणून त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांचं मनापासून मी स्वागत करते. समाजवादी महिला सभेच्या अध्यक्षा वर्षाताई गुप्ते यांना विनंती करते की त्यांनी आपल्याकडून एक छोटीशी भेट सरांना द्यावी आणि त्यांचं स्वागत करावं.